मखाने म्हणजेच कमळाचे बी यात सुमारे 9.7 ग्रॅम प्रोटीन आणि 14.5 ग्रॅम फायबर असतात। मखाने हे कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे। त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात असतात। त्यासोबतच काही जीवनसत्वे देखील मखाण्यांमध्ये असतात। सामान्य चयापचय प्रक्रियेसाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे। ते स्नायूंच्या कार्यात, मज्जातंतूंच्या कार्यात आणि अगदी प्रथिनांच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाचे आहे। मखाण्यांमध्ये कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतात। कॅल्शियम निरोगी हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे, तर लोह निरोगी रक्तासाठी आवश्यक आहे। मखाण्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, म्हणूनच ते उपवासाला खातात, कारण मूठभर मखाना तुम्हाला संपूर्ण दिवस टिकण्यासाठी ऊर्जा देतो। बहुतेक स्नॅक्स एकतर तळलेले असतात किंवा त्यात प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्हचे प्रमाण जास्त असते। एक वाटी मखाना घेतल्याने तुमचे पोटही भरेल आणि कॅलरीही नियंत्रणात राहतात। मखाण्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि क्लोरोजेनिक ॲसिड यासारखे अँटीऑक्सिडंट आढळतात। हे अँटीऑक्सिडंट हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात। त्याचबरोबर मखाण्यांमध्ये गुड कोलेस्टेरॉल असते, जे बॅड कोलेस्टेरॉल शरीरातून काढून टाकते। म्हणून हृदयाच्या रुग्णांनी रोज मखाण्यांचे सेवन करावे। मधुमेहाचे रुग्णही मखाण्यांचे सेवन करू शकतात, कारण मखाण्यांची कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजे ते खाल्ल्याने रक्तातील साखर लवकर वाढत नाही। अनेक अँटीऑक्सिडंट्समुळे मखाण्यांचे सेवन केल्याने त्वचेला पोषणही मिळते आणि त्वचा दीर्घकाळ तरुण आणि सुंदर दिसते। तुम्हाला तुमच्या वजन वाढीची काळजी वाटत असेल तर मखाण्यांचा नाश्ता हा चांगला पर्याय ठरू शकतो। हे प्रथिनांनी युक्त असल्याने शरीराला पोषण देते। एक मूठभर मखाना खाल्ल्यानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते। यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते। परिणामी वजन वाढीवर नियंत्रण राहते। यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते। वजन कमी करण्यासाठी मखाना खाण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी सूप किंवा सॅलडमध्ये एकत्र करून खाणे। पचनक्रियेसाठीही मखाना अतिशय योग्य पर्याय आहे। यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते, जे पचन सुरळीत करण्यासाठी आणि आतड्याची हालचाल करण्यास मदत करते। यात असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे हे गर्भवती महिलांनी खाण्याचा सल्ला दिला जातो। शरीरातील विषारी द्रव्ये साफ करण्यासाठीही मखाने खाल्ले जातात। मखाण्यांमध्ये आढळणारे डिटॉक्सिफाईंग घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करतात। मखाण्यांमध्ये केम्पफेरॉल असते। जर शरीरात कुठे सूज असेल तर ते सूज कमी करण्यास मदत करते। म्हणूनच संधिवात असलेल्या रुग्णांसाठी मखाने खाणे चांगले आहे। मखाने तुम्ही खीर, चाट किंवा भाजून खाऊ शकतात। मखाण्यांची स्मूदी किंवा शेक बनवून तुम्ही घेऊ शकतात। गोड चवीसाठी त्यात एक केळं किंवा खजूर ॲड करा। तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। जास्त कमेंट आल्यास मी नक्की व्हिडिओ बनवेल। व्हिडिओला लाईक करून तुम्ही मखाने कुठून खरेदी करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नेहमी हसत राहा। धन्यवाद।